घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. घरातील सर्वजण हे ऋषिकेशच्या बर्थडेसाठी गेल्यामुळे ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. सुमित्रा आणि जानकी ह्या दोघीही एकत्र येतील याची भीती तिला वाटत असते. त्यामुळे ती तिच्या वडिलांना सोबत घेऊन एक प्लॅन करते. बर्थडेच्या ठिकाणी एक मोठा स्क्रीनसाठी मोठा पडदा लावलेला असतो. स्क्रीन घरातील ऋषिकेश आणि घरातील सर्व मेमरी दाखवत असतात. मध्येच एक व्हिडिओ प्ले होतो. त्या व्हिडिओमध्ये सारंगच्या ऑफिसमध्ये तोडफोड करत असतात. ऑफिसमधील तोडफोड झाल्यानंतर त्यातील माणूस म्हणतो, काम झाले आहे, हे ऋषिकेश दादाला सांगावं लागेल. त्याचवेळी ऐश्वर्या ही टाळ्या वाजवत समोर येते आणि म्हणते, एकाने घर जोडण्याचे काम करायचे आणि दुसऱ्याने घर तोडण्याचे काम करायचे. सारंगने हे ऐकल्यानंतर त्याला खूप राग येतो. तो रागाने तेथील पेटलेली मेणबत्ती घेतो आणि चालू असलेल्या स्क्रीनवर फेकतो. त्यानंतर तो रागाने जाण्यास निघतो. जाता जाता आईला चल म्हणतो. घरातील सर्वजण गेल्यानंतर जानकी ही त्या पडद्यावर पाणी टाकते आणि ती आग विझवते आणि ऐश्वर्याला म्हणते, बरे झाले ऐश्वर्या, तू मला आज दाखवलेस ससा आणि कासव यांच्यामधली शर्यतमध्ये नेहमीच कासवच जिंकणार तर मीच आहे. असेच मालिकेचे भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.